मोठं करून एक मिनिट राहिला. तुम्ही करू शकता. एक मिनिट. विचारू का स्क्रीन दिसतंय का म्हणून? मला नाही नमस्कार. सिंधुजन अकॅडमी मार्फत विविध विद्याशाखीय व्याख्यानमालेमध्ये मी सुधाकर पंडित आयुर्वेद खनिज या विषयावर सादरीकरण सादर करीत आहे. आयुर्वेदिक औषधा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर चूर्ण, काढे, भस्म तसेच त्यांचा उग्रवास येतो. आयुर्वेदातील काही औषधे वनस्पतीपासून, काही प्राणी पदार्थापासून तर काही खनिज पदार्थापासून तयार केली जातात. तर आज आपण आयुर्वेदातील औषधामध्ये कोणत्या खनिजांचा वापर करतात त्याची माहिती घेऊया. आयुर्वेद शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द आयु म्हणजे दीर्घायुष्याचे जीवन, वेद म्हणजे ज्ञान. आयुर्वेदाचा प्रारंभ वेदपूर्व कालात झाला. आयुर्वेद हे मुळापासूनचे भारतीय विज्ञान आहे. वेदकालीन वैदिक शास्त्र अस्तित्वात आल्यामुळे त्यास आयुर्वेद संज्ञा प्राप्त झाली. आयुर्वेद हा अथर्व वेदाचे उपांग आहे. आयुर्वेदाला भेषज वेद म्हटले जाते. औषधी खनिज कशाला म्हणतात ते आता आपण पाहूया. आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या व औषधी गुणधर्म असलेल्या खनिजांना औषधी खनिजे म्हणतात. आयुर्वेद औषधी निर्मितीमध्ये खनिजांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. आयुर्वेदात या औषध निर्मितीच्या शास्त्रास रसशास्त्र असे म्हणतात. रसशास्त्र या शब्दाची उत्पत्ती रस म्हणजे पारा किंवा पारद, शास्त्र म्हणजे ज्ञान. रसशास्त्राचा इतिहास वैदिक काळापासून दिसून येतो. ऋग्वेद, अथर्ववेद, तैत्तिरीय उपनिषदामध्ये रसशास्त्राचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व 325 ते 400 वर्षापूर्वी चाणक्याने लिहिलेल्या कौटिल्य अर्थशास्त्रात पारदाचा उल्लेख दिसून येतो. 8व्या ते 9व्या शतकानंतर खनिजापासून पारदाबरोबर औषध निर्माण करण्याचे शास्त्र प्रगत झाले. 12व्या शतकापासून आयुर्वेदिक पद्धतीने रोगनिदान करून औषधोपचारात खनिजांचा उपयोग होऊ लागला. प्रामुख्याने वाग्भटाच्या रसरत्न समुच्चय या ग्रंथात पारद आणि औषधी खनिजांची माहिती मिळते. सर्वच औषधी खनिजे आहे त्या स्वरूपात औषध निर्मितीसाठी वापरली जात नाहीत. मूळ खनिजावर शुद्धीकरणासाठी काही संस्कार केले जातात. त्यानंतरच ते खनिज औषधी द्रव्य म्हणून वापरले जाते. आता आपण भूशास्त्ररीत्या खनिज म्हणजे काय ते पाहूया. नैसर्गिकरित्या असेंद्रिय प्रक्रियेने निर्माण झालेला विशेष रासायनिक संघटन व संरचनेचा पदार्थ म्हणजे खनिज होय. असा हा खनिज पदार्थ त्याच्या भौतिक गुणधर्माच्या आधारे ओळखता येतो.
या भौतिक गुणधर्मामध्ये प्रथम रंगाचा विचार करतात. हा रंग कशावरून ठरविला जातो? तर आपणास माहीत आहे की सामान्यतः प्रकाश हा 7 भिन्न रंगाचा बनलेला असतो. खनिज कोणते रंग शोषून घेतात आणि कोणता रंग परावर्तित करतो यावर खनिजांचा रंग अवलंबून असतो. याशिवाय खनिजांच्या रंगावर त्यांच्या आण्विक संरचनेचा, त्यात उपस्थित असणारे मूलद्रव्ये आणि अशुद्धता यांचाही बराच प्रभाव पडतो. आता या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की काही खनिज हे हिरव्या रंगाचे आहेत. तर हिरवा रंग म्हणजे या ठिकाणी हिरवा रंग परावर्तित झालाय. इथं पिवळा रंग परावर्तित झाला म्हणून याचा रंग पिवळा दिसतो आणि या ठिकाणी सातीच्या साती रंग परावर्तित झालेत म्हणून हे खनिज आपल्याला पांढरं दिसतं. यानंतर ती दुसरा जो गुणधर्म आहे त्याला मराठीमध्ये रेखा म्हणतात आणि इंग्रजीमध्ये स्ट्रीक म्हणतात. तर ही जी रेखा आहे या ठिकाणी चमकविरहित चिनी मातीची रेखापट्टी घेतलेली आहे आणि या रेखापट्टीवर खनिज घासल्यानंतर त्या रेखापट्टीवर खनिजांच्या रंगाची पूड मिळते. त्या पुडीच्या रंगास खनिजाची रेखा असे म्हणतात. काही वेळेस खनिजाचा रंग एकसारखा असू शकतो. आपल्याला गोल्ड माहिती आहे, सोनं माहिती आहे, त्याचा रंग पिवळा असतो. तसंच पायराईट घेतलं तर त्याचाही रंग पिवळाच आहे. परंतु जेव्हा रेखा काढली जाते तेव्हा सोन्याची रेखा ही पिवळसर दिसते, तर पायराईटची रेखा ही ग्रीनिश ब्लॅक रंगाची आपल्याला दिसून येते. तर याच्यावरून आपल्याला हे खनिज भिन्न आहे हे असं ओळखता येतं. तर यासाठी रेखा ही अतिशय महत्वाची गुणधर्म आहे. त्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे चकाकी किंवा चमक असंही म्हणतात. तर या चकाकीमध्ये काय होतं, खनिजाच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशात खनिजाच्या पृष्ठाचे जे रूप दिसते ते म्हणजे खनिजाची चमक अथवा द्युती होय. यामध्ये 2 प्रकारच्या चकाकी किंवा चमक आपणास दिसतात. एक आहे मेटॅलिक आणि दुसरी आहे नॉन मेटॅलिक. मेटॅलिक म्हणजे धातूसारखी चकाकी, नॉन मेटॅलिक म्हणजे अधातू चकाकी. आता हे जे तुम्हाला समोर चित्र दिसतं यामध्ये या ठिकाणी पायराईट जे दाखवले ते मेटॅलिक लस्टर दाखवले किंवा धातू चकाकी दाखवतीये. त्यानंतर बाकीच्या ज्या चमक दाखवतात ते अधातू पदार्थाचे आहेत किंवा अधातू खनिजाचे आहेत. यामध्ये पहिला आहे व्हिट्रियस, त्यालाच आपण काचेसारखीच चमक असं म्हणतो किंवा काचाभ म्हणतो मराठीमध्ये. दुसरी आहे सिल्की. सिल्की म्हणजे रेशमासारखी चकाकी किंवा रेशीम कापडासारखी ज्याची चकाकी आहे त्याला सिल्की लस्टर म्हणतात. नंतर आहे रेझिनस लस्टर. तर या रेझिनस मध्ये राळेसारखी चकाकी आपणास दिसते. त्यानंतर आहे ॲडमेंटाईन लस्टर, म्हणजे जो खनिज आहे तो वज्रासारखा किंवा हिऱ्यासारखा चमकतो तेव्हा त्याला ॲडमेंटाईन किंवा वज्रासम असं म्हणतात. नंतर पर्ली लस्टर आपल्याला दिसतं. पर्ली म्हणजे मोत्यासारखी चकाकी, त्याला मौतिक चमक असं म्हणतात. त्यानंतर येतं वॅक्सी. वॅक्सी म्हणजे साधारणपणे मेणासारखी ज्याची चकाकी आहे त्याला वॅक्सी लस्टर असं म्हणतात. त्यानंतर ग्रेझी लस्टर येतं. त्या ठिकाणी जे खनिज असतं ते थोडं तेलकट प्रमाणे दाखवतं. त्यानंतर आर्थी लस्टर म्हणजे मातीसारखे किंवा मृण्मयी चकाकी ज्याची असते त्याला म्हणतात आर्थी लस्टर. त्यानंतर शेवटचं जे चकाकी आहे ते आहे डल लस्टर. त्याला मराठीमध्ये मंद चकाकी असं संबोधलं जातं. त्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे तो आहे क्लिव्हेज. त्याला मराठीमध्ये विपत्रण असं म्हणतात. आता या ठिकाणी जेव्हा आपण खनिज फोडतो तेव्हा ते एका विशिष्ट दिशेने फुटले जाते. आता हे वरचं जे खनिज तुम्हाला दिसतं काळ्या रंगाचं त्यामध्ये तुम्हाला या साधारणपणे या रेघा दिसतात. तर हे जे खनिज आहे या रेघेवरतीच फुटतं. किंवा या खालच्या खनिजामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला या अशा काही उभ्या रेघा दिसतात, काही अशा आडव्या रेघा दिसतात, परत या इथं या वेगळ्या रेघा दिसतात. तर हे जे खनिज आहे हे या रेघावरतीच फुटतं. तर एका विशिष्ट दिशेने जेव्हा खनिज फुटतं त्याला विपत्रण असं म्हणतात. तर हे विपत्रण आपल्याला या ठिकाणी
एका दिशेने दिसतं म्हणून याला एक 1 सेट ऑफ क्लिवेज म्हणतात. या ठिकाणी 3 दिशेने दिसतं म्हणून याला 3 सेट्स ऑफ क्लिवेज म्हणतात. काही वेळेस 2 डिरेक्शन सुद्धा हे क्लिवेज आपणास दिसून येतं. याच्यानंतरची पुढचा जो गुणधर्म आहे तो आहे फ्रॅक्चर. त्याला मराठीमध्ये भंजन असं म्हणतात. आता जेव्हा आपण खनिज फोडतो तेव्हा त्याचे अनेक पृष्ठभाग होतात आणि त्या पृष्ठभागाचा जो बाह्य भाग आहे तो कोणत्या स्वरूपात दिसतो त्याला आपण भंजन असं म्हणतो. तर या ठिकाणी एक हॅकली भंजन दाखवलेलं आहे. तर हॅकली याचा अर्थ असा की अणकुचीदार. या इथं हे तांब्याचं जे खनिज दाखवलेलं आहे या इथला जो भाग आहे हा अतिशय अणकुचीदार आपल्याला समोर दिसतो. किंवा हे जे तंतुमय दिसतात या इथं हे जे धागे दिसतात हे सुद्धा आपल्याला शार्प दिसतात. तर असं हे जे अणकुचीदार सरफेस असतो त्याला म्हणतात हॅकली फ्रॅक्चर किंवा तंतुमय फ्रॅक्चर. त्याच्यानंतर पुढचं जे भंजन आहे या भंजनामध्ये आपल्याला कन्कॉइडल फ्रॅक्चर दिसतं. कन्कॉइडलला मराठीमध्ये शंखाभ म्हणतात. तर या शंखाभमध्ये काय होतं की आपल्याला जर आपण हे जर खनिज पाहिलं तर या खनिजावरती असे वर्तुळाकार अशा काही गोल रिंगा दिसतात. तर आणि ह्या ज्या रिंगा असतात ह्या आपल्याला अतिशय स्पष्ट प्रमाणात दिसतात. याच्यावरती जर आपण बोट फिरवलं तर आपल्याला चढ उतार लागतो. तर हा जो चढ उतार आपल्याला भासतो त्यालाच आपण काय म्हणतो शंखाभ भंजन म्हणतो. त्यानंतर पुढचं जे भंजन आहे ते आहे सब कन्कॉइडल. याला उपशंखाभ भंजन असं म्हणतात. आता या ठिकाणी जे या ठिकाणच्या ह्या ज्या वर्तुळाकार ज्या रेषा दिसतात तशा या इथं कमी प्रमाणात दिसतात. म्हणजे याच्यावरती जर बोट फिरवलं तर आपल्याला थोडंफार प्रमाणात दिसून येतं. त्यानंतरचं पुढचं जे फ्रॅक्चर आहे ते आहे इव्हन फ्रॅक्चर. त्याला मराठीमध्ये आपण समान फ्रॅक्चर म्हणतो. जेव्हा खनिज हे फुटतं तेव्हा या ठिकाणी आपल्याला असा सपाट भाग दिसतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो इव्हन फ्रॅक्चर म्हणतो. नंतरचं जे फ्रॅक्चर आहे किंवा जे भंजन आहे ते आहे अनइव्हन. तर अनइव्हन मध्ये खनिज जेव्हा फुटते तेव्हा ते असमान फुटते. सगळीकडे खडबडीत किंवा रफ सरफेस दिसतो म्हणून त्याला असमान भंजन असेही संबोधले जाते. त्यानंतरची पुढचा जो गुणधर्म आहे तो आहे हार्डनेस. आता हा जो हार्डनेस आहे त्याला मराठीमध्ये आपण काठिण्य असं म्हणतो. तर हे काठिण्य कसं पाहायचं की एका खनिजावर दुसरे खनिज घर्षण केले असता पहिले खनिज त्या घर्षणास किती प्रमाणात प्रतिकार करते त्यावर त्या खनिजाचे काठिण्य अवलंबून असते. यानंतर आपण हा पुढचा एक भाग बघूया. हे मोहाज सारणी आहे काठिण्य पदार्थाची. तर यामध्ये सर्वात मृदू खनिज जे आहे हे टाल्क आहे आणि सर्वात कठीण खनिज आहे हे डायमंड किंवा हिरा आहे. 1 ते 5 याला मृदू खनिजे म्हणलेली आहेत. 6 ते 10 हे कठीण खनिजे म्हणलेली आहेत. तर या खनिजांचा वापर करून आपल्याला खनिजाचं काठिण्य काढता येऊ शकतं. परंतु काही वेळेस हे समजा आपल्याजवळ खनिजे उपलब्ध नसतील तर आपल्याला आपल्या बोटाचं नख किंवा कॉईन किंवा एखादा खिळा किंवा ग्लास पीस किंवा छन्नी किंवा ब्लेड घेऊन सुद्धा आपल्याला त्या खनिजाचं काठिण्य ठरवता येतं किंवा आपण त्या खनिजाचं काठिण्य काढू शकतो. त्यानंतर स्ट्रिक प्लेटचा सुद्धा आपण वापर करू शकतो. या स्ट्रिक प्लेटवरती किंवा या रेखापट्टीवरती आपण जेव्हा खनिज घासतो तेव्हा त्या खनिजाची पूड या रेखापट्टीवरती आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ की ते खनिज या रेखापट्टीपेक्षा कमी हार्डनेस आहे म्हणजे कमी मृदू हार्डनेस आहे. परंतु या रेखापट्टीवरती समजा रेखा उमटली नाही किंवा पूड उमटली नाही तर ते खनिज या रेखापट्टीपेक्षा जास्त कठीण आहे. तर क्वार्ट्ज, टोपाज, कोरंडम आणि डायमंड हे या रेखापट्टीपेक्षा जास्त कठीण प्रकारचे खनिज आहेत. परंतु यामध्ये असं एक अनुभवास आलेला आहे की जेव्हा हे खनिज आपण क्वार्ट्ज, टोपाज, कोरंडम आणि डायमंड पासून या रेखापट्टीवरती घासतो तेव्हा या घासण्याच्या क्रियेवरती काही थोड्याफार प्रमाणात आवाज उत्पन्न होतो आणि हा आवाज हळूहळू मोठा होत जातो. आणि जेव्हा मोठा आवाज येतो तेव्हा आपण समजायचं की ते खनिज डायमंड आहे किंवा हिरा आहे. तर या पद्धतीनं सुद्धा काही वेळेस आपल्याला
काठिण्य हे काढता येऊ शकतं. हे साधारणपणे आपण थोडक्यात खनिजाचे काही महत्वाचे गुणधर्म पाहिलेले आहेत. आता या गुणधर्माचा उपयोग करून आयुर्वेद मध्ये जे खनिज वापरली आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर या आयुर्वेदामध्ये कुठली खनिज पहिल्यांदा वापरली आहेत, तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की पारद. पारद म्हणजेच पारा. तर हा जो पारा आहे, औषध निर्मितीमध्ये या पारदाला विशेष स्थान आहे. प्राचीन काळापासून भारतीय लोकांना पारदाची माहिती आहे. पाऱ्याला त्याचा रंग व त्याची गतिशीलता यावरून क्विकसिल्व्हर असेही म्हटले जाते. पारदाचे स्वरूप, त्याचे उत्पत्ती स्थान, गुणदोष आणि उपयोग यानुसार पारदास विविध नावे दिलेली आहेत. जसे मृत्युनाशनः, रसायनः, दिव्य रस, रसेंद्र, सौभाग्य, महावहनी इत्यादी. पारदाची उत्पत्ती श्री भगवान शंकरापासून झाली आहे असे मानतात. त्यामुळे शंकराची सर्व नावे या पारदाला दिलेली आहेत. जसे त्रिनेत्र, त्रिरोचन, रुद्र, शिव, शिववीर्यम इत्यादी. पारा हा सर्वसाधारण तापमानाला द्रवरूप असणारा एकमेव धातू. भारतात पाऱ्याचे साठे नसल्याने प्राचीन काळापासून हिमालयातील खुष्कीच्या मार्गाने इतर देशातून पारा भारतात येत असे. भारतात 8व्या शतकापासून नागार्जुनाने पाऱ्याचा उपयोग रसशास्त्रात करण्यास सुरुवात केली. सर्व रोगावर औषध निर्मितीमध्ये पारदाचा वापर करतात. कारण पारा आपले गुण न सोडता ज्याच्याशी संयुक्त होतो त्याचेही तो गुण घेतो. इतकेच नाही तर तो त्याचे गुण वाढवितो आणि ते गुण दीर्घकाळ टिकवितो. म्हणून पाऱ्यास रसराज असेही म्हटले जाते. आपल्या सर्वांना माहिती आहे की पारा निसर्गात मुक्त स्वरूपात अतिशय अल्प प्रमाणात आढळतो. पारा हा प्रामुख्याने संयोगाच्या स्वरूपात आढळतो. तर हे पाऱ्याचं जे पहिलं संयोग आहे त्याला म्हणतात हिंगुळ किंवा इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात सिन्नाबार. आता या हिंगुलाला आयुर्वेदामध्ये काही नावं आहेत. ती नावे अशी आहेत: म्लेन, फ्रेंच, सुरंग, रक्त, रसोद्भव, हंसपाद, इंगूळ, चित्रांग ही अशी नावे आहेत. हिंगुळाचं तुम्ही रासायनिक संघटन पाहिलं तर पाऱ्याचा सल्फाईड आहे. त्यामध्ये पारा हा 86.2% आणि सल्फर 13.8% आपल्यास दिसून येतं. या हिंगुळाचा रंग जर तुम्ही पाहिला तर साधारणपणे किरमिजी लाल रंग ते गडद लाल रंगाचा दिसतो. कधी कधी हा तपकिरी किंवा काळसर रंगाच्या छटेतही आपल्याला आढळतो. याची ही जी स्ट्रीक आहे, ही स्ट्रीक म्हणजेच रेखा जी आहे ही सेंद्रिय रक्तवर्णाची आहे. याची चमक मात्र धातूसारखी असून काही वेळेस ही वज्रासमही दिसते. याचे विपत्रण मात्र स्पष्ट दिसते. त्यामुळे हिंगुलाचे भंजन हे अर्थशंखाभ किंवा असमान असते. याचे काठिण्य मात्र 2 ते 2.5 आहे. आता या हिंगुळाचा उपयोग काय आहे तर पाऱ्याचे धातुपाषण म्हणजेच ओर म्हणून याचा उपयोग होतो. तसेच आयुर्वेदात त्रिभुवन कीर्ती, आनंद भैरव रस, सुवर्ण मालिनी, वसंत इत्यादी औषधी कल्पात करतात. राजस्थान आणि गुजरात राज्यात हिंगुळ जास्त सापडते. आता यानंतर आपण पाहूया वाग्भटाने जे खनिजाचं वर्गीकरण केले आहे ते वर्गीकरण महत्वाचं म्हणजे महारस, उपरस आणि साधारण रस या खनिजामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूया महारस. महारस म्हणजे काय? ज्या खनिज सत्वाने रसरक्तादी सप्तधातूची वाढ होते त्यास महारस असं म्हणतात. या महारसामध्ये सर्वात पहिलं खनिज येतं ते म्हणजे अभ्रक. आता हे जे अभ्रक आहे या अभ्रकाची नावे मात्र आकाश व ढग किंवा काही वेळेस पर्वतावरून आलेली आहेत. आता आकाश आणि ढगावरून जी नावं आली ती अशी आहेत: गगन, अभ्र, ख, अंबर, मेघ, अंतरिक्ष.
आणि पर्वतावरून गिरिजा बीज, गौरी तेज ही नावे आलेली आहेत. आयुर्वेदामध्ये मात्र श्वेत अभ्रक आणि कृष्ण अभ्रक या ठिकाणी आपल्याला दोन अभ्रकाचे प्रकार दिसतात. हा जो पांढरा रंगाचा जो अभ्रक आहे त्याला श्वेत अभ्रक म्हणतात. हा काळ्या रंगाचा जो अभ्रक आहे त्याला कृष्ण अभ्रक म्हणतात. तर या दोन्ही अभ्रकाचा वापर औषधामध्ये करतात, पण जास्त करून कृष्ण अभ्रकाचा वापर हे आयुर्वेदामध्ये औषधासाठी केला जातो. आता हे जे अभ्रक आहे, या अभ्रकाचं जर आपण रासायनिक संघटन पाहिलं तर यामध्ये पोटॅशियम ॲल्युमिनियम सिलिकेट असून त्यामध्ये हायड्रॉक्सिल आयन उपस्थित असतात. काही वेळेस फ्लोरीनही असतो. आता याचा रंग पांढरा, श्वेत अभ्रकाचा रंग पांढरा, किंचित पिवळसर तांबूस रंगाचा असतो. त्यावरून याला श्वेत अभ्रक असं नाव पडलेलं आहे. कृष्ण अभ्रकामध्ये जास्त करून पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम सिलिकेट असते आणि त्यात हायड्रॉक्सिल आयन उपस्थित असते. त्यामुळे याचा रंग तपकिरी काळसर किंवा काळ्या रंगाचा असतो. यावरून या अभ्रकाला कृष्ण अभ्रक हे नाव रूढ झाले. परंतु आयुर्वेदामध्ये हे एवढे दोनच प्रकार केलेले नाहीयेत, अजूनही 4 प्रकार केलेत आणि ते अग्निपरीक्षेवरून केलेले आहेत. ते प्रकार असे आहेत: पिनाक, नाग, मंडूक आणि वज्र. सर्वसामान्यपणे अभ्रकाचा रंग पांढरा काळसर दिसतो आपल्याला या ठिकाणी, परंतु काही वेळेस अभ्रक हिरव्या रंगामध्ये, गुलाबी रंगामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. त्याची रेखा मात्र रंगहीन असते. अभ्रकामध्ये विपत्रण हे स्पष्ट दिसते. आपण मगाच पाहिलं की 1 सेट ऑफ क्लिव्हेजर विपत्रण स्पष्ट दिसते, परंतु त्याचे भंजन मात्र असमान असते. याची चमक मात्र तेजस्वी मोत्यासारखी असते, म्हणून याला मौक्तिक चमक असंही म्हणतात. आता अभ्रकाचं रूप मात्र जे आहे ते मात्र व्यवस्थित पाहण्यासारखं आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एकावर एक असे अभ्रकाचे पापुद्रे आपल्याला दिसून येतात बसलेले. त्यामुळे याला पर्णित असं म्हणतात किंवा यालाच आपण इंग्रजीमध्ये फोलिएटेड फॉर्म असंही म्हणतात. आता हे जे अभ्रक आहे, या अभ्रकाचं काठिण्य 2 ते 3 आहे. कृष्ण अभ्रकाचा वापर मगा सांगितल्याप्रमाणे औषधी कल्पामध्ये जास्त केला जातो. त्यामध्ये विशेष करून चंद्रकला रस, वसंत कुसुमार, महालक्ष्मी विलास, अम्रपर्पटी इत्यादी कल्प तयार केले जातात. हा जो अभ्रक आहे, हा अभ्रक आंध्र प्रदेश, झारखंड, राजस्थान आणि बिहार राज्यात मुबलक प्रमाणात आढळतो. अभ्रकानंतरचं जे खनिज आहे ते आहे वैक्रांत. वैक्रांत इंग्रजीमध्ये फ्लोराईटही म्हणतात. विकृत्यांती लोहानी म्हणजे तीव्र उष्णतेने खनिजामधील अशुद्ध व अनावश्यक द्रव्यांना नाहीसे करणे. त्याप्रमाणे शरीरातील व्याधी ज्याच्या योग्य सेवनाने नष्ट होतात अशा पदार्थास वैक्रांत म्हणतात. आयुर्वेदात यास विक्रांत, जीर्णवज्रक, कुवज्रक, क्षुद्र कुलिश आणि चूर्ण वज्र ही नावे आहेत. याची रासायनिक संघटना पाहिली तर कॅल्शियम फ्लोराईड आहे. यामध्ये फ्लोरीन 48.9% आणि कॅल्शियम 51.1% आहे. आता या ठिकाणी वैक्रांतचा रंग जर पाहिला तर साधारणपणे आपल्याला सोन्यासारखा गर्द पिवळा रंग दिसतो किंवा काही वेळेस नुसता पिवळा दिसतो. परंतु अजूनही यामध्ये वैक्रांतचा रंग जो आहे तो काही वेळेस हिरवा, निळा, जांभळाही असू शकतो. विक्रांतची जी रेखा आहे ती मात्र श्वेत आणि पांढरी दिसते. वैक्रांत काचेप्रमाणे चमकतो. याचे विपत्रण स्पष्ट असून भंजन असमान व शंखाभ असते. वैक्रांतचे काठिण्य हे 4 आहे. वैक्रांत भस्म तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. गुजरात आणि राजस्थान, छत्तीसगड आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात थोडेसे वैक्रांत आढळून आलेले आहे किंवा सापडते. वैक्रांत नंतर पुढील खनिज आहे माक्षिक. आयुर्वेदात माक्षिकाला सुवर्ण माक्षिक, ताप्य, तापीज, धातू माक्षिक, क्षौद्र धातू, कदंब, चक्रनाम, गरुड ही नावे दिलेली आहेत. माक्षिक हे
तांबे व लोह यांचे सल्फाईड CuFeS2 असून याची रासायनिक संघटना आहे. त्यामध्ये तांबे 34.5% आणि लोह 30.5%, सल्फर 35% असते. माक्षिकाचा रंग जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की तो सोन्यासारखा गडद पिवळा आहे, परंतु काही वेळेस हा किंचित काळसरही असतो. याची रेखा मात्र हिरवट काळसर दिसते. याची चमक जी आहे ही धातूसारखी आपणास दिसून येते. माक्षिकाचे रूप जे आहे अभाज्य कणीदार किंवा काही वेळेस मूत्रपिंडाच्या आकाराचेच म्हणजेच वृक्काकार असते. याचे विपत्रण काही वेळेस दिसतच नाही, बहुतेक वेळा हे अस्पष्टच असते. माक्षिकाचे भंजन असमान व शंखाभ दिसते. याचे काठिण्य 3.5 ते 4 आहे. माक्षिकाचा उपयोग महत्व करून स्वर्ण माक्षिक भस्म तयार करण्यासाठी केला जातो. हे जे माक्षिक आहे हे आंध्र प्रदेश, झारखंड, राजस्थान आणि कर्नाटक राज्यात आढळून आलेले आहे. माक्षिकानंतर जे खनिज येतं ते आहे विमल. आता विमलला आयुर्वेदामध्ये कुठलीही वेगवेगळी नावे किंवा पर्यायी नावे नाही आहेत, परंतु इंग्रजीत मात्र यास पायराईट असं म्हटलं जातं. पायराईट हा ग्रीक शब्द प्युअर म्हणजे अग्नी यावरून घेतला आहे, कारण हे खनिज इतर खनिजावर किंवा धातूवर घासल्यास याची ठिणगी पडते, त्यामुळे यास नाव पायराईट असे दिलेले आहे. विमलची रासायनिक संघटना लोह सल्फाईड FeS2 असून यामध्ये लोह 46.6% आणि सल्फर 53.4% आहे. विमलचा रंग पित्तळप्रमाणे पिवळा किंवा काशाप्रमाणे पिवळा दिसतो. याची रेखा मात्र हिरवट किंवा तपकिरी काळसर असते. विमलची चमक धातूसारखी आहे. याचे विपत्रण अस्पष्ट असून भंजन असमान व शंखाभ असते. विमल आपल्याला काही वेळेस अभाज्य स्वरूपात, कणीदार स्वरूपात किंवा तंतुमय स्वरूपात, काही वेळेस स्फटिक स्वरूपात सुद्धा आढळते. याचे काठिण्य 6 ते 6.5 आहे. विमल भस्म करण्यासाठी याचा उपयोग होतो. विमलला मात्र काही वेळेस मूर्खांचे सोनेही म्हणतात, कारण याचा रंग सोन्यासारखा पिवळा असतो, त्यामुळे असा गैरसमज होऊ शकतो. परंतु विमल सोन्यापेक्षा हलके असून ते कठीण आहे. नख किंवा चाकूने या विमलावरती ओरखडा उमटत नाही. या गुणामुळे सोन्यापासून आपल्याला सहज विमल हे वेगळे करता येते. आंध्र प्रदेश, राजस्थान, झारखंड, कर्नाटक, राजस्थान या राज्यात विमल मिळते. विमल नंतर पुढचं जे खनिज आहे ते आहे शिलाजतू. या शिलाजतू शैलेय, अश्मेज, अद्रजतू, गौरेय, गिरीज, शिलास्वेद, अश्मजतू, शिलामय, अश्मलाक्षा ही नावे आहेत. शिलाजतू हा पहाडातून सवरणारा काळपट द्रव आहे. तो थंड झाला म्हणजे घनरूपात होतो आणि याचा रंग काळसर असून चमक तेलकट आपणास दिसते. मुख्यतः शिलाजतूचे भस्म न करता शुद्ध केलेला शिलाजतू तसाच औषधांमध्ये वापरतात. शिलाजतू नंतर जे खनिज येतं त्याचं नाव आहे सस्यक. आता सस्यक याचा अर्थच हिरवा, त्यामुळे या खनिजाचा रंग आपल्याला हिरवा दिसतो आणि हा हिरवा रंग जो आहे तो वेगवेगळ्या हिरव्याच्या छटामध्ये दिसून येतो. या सस्यकाचे रासायनिक संघटन तांब्याचे कार्बोनेट CuCO3OH2 आहे. यामध्ये कार्बन डायऑक्साईड 19.9%, क्युप्रिक ऑक्साईड 71.9% आणि पाणी 8.2% आहे. आता आपण याचा रंग पाहिलेला हिरवा आहे, परंतु याची रेखा जी आहे ती त्या हिरवट रंगाचीच असते, परंतु खनिजाला जो रंग असतो त्याच्यापेक्षा थोडी फिक्कट रंगाची ही रेखा असते. हे जे खनिज आहे सस्यक हे काचेप्रमाणे, रेशमाप्रमाणे किंवा काही वेळेस वज्रासम याची चमक असते. सस्यकामध्ये विपत्रण आपणास स्पष्ट दिसते, तर भंजन असमान आणि शंखाभ असते.
सस्यकाचे रूप मात्र अभाज्य, कणीदार, तंतुमय, बारीक सुईसारखे किंवा द्राक्षाच्या घोसासारखे दिसते. आता या ठिकाणी हे जे खनिज दाखवलेलं आहे याचा जो आकार आहे हा द्राक्षाच्या घोसासारखा दिसतो. हे खनिज थोडं तुम्ही उलट करून पाहिलं तर तुम्हाला बरोबर द्राक्षाचा घोस कसा दिसतो तसा दिसतो, म्हणून याला घोसाकार खनिज असंही म्हणतात. याचे काठिण्य 3.5 ते 4 आहे. आयुर्वेदात नीलकंठ रस इत्यादी कल्प तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. हे खनिज झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, मणिपूर, ओडिसा, मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यात आढळून येते. सस्यकानंतरचे जे खनिज आहे ते आहे चपल. चपलला शैल तसेच रसराज सहाय्य म्हणून ओळखले जाते. चपल हा वंगाप्रमाणे अग्नीमध्ये पातळ होतो म्हणून त्यास चपल म्हणतात. वाघभटाने मात्र चपलचे जे वर्णन केले ते या पद्धतीने आहे. याचा रंग गारगोटीप्रमाणे असून जड आणि 6 प्रतळ असणारे आहे. बिस्मथला इंग्रजीमध्ये बिस्मथ हे खनिज घेतलं जातं चपलसाठी. तर बिस्मथला पूर्णतः वितळून एका काचेच्या भांड्यामध्ये ते ठेवायचं आणि ते बंद करायचं आणि त्याला उष्णता द्यायची. उष्णता दिल्यानंतर त्या बिस्मथचं वायू रूपामध्ये रूपांतर होतं आणि त्या वायूचा रंग हा नारंगी किंवा आपल्याला पिवळा दिसून येतो. परत तो वायू थंड झाल्यानंतर बिस्मथचा जो थंड झाल्यानंतरचा रंग येतो तो लिंबासारखा पिवळसर येतो. हे वर्णन वाघभटाने केलेल्या वर्णनाशी जुळते, म्हणून बिस्मथ हे चपल म्हणून वापरले जाते. बिस्मथाचे जे किंवा चपलचे जे रासायनिक संघटन आहे ते बिस्मथच आहे. चपलचा रंग आणि रेखा दोन्ही चांदीप्रमाणे शुभ्र पांढरी आहे. काही वेळेस किंचित तांबडी रंगछटा दर्शविते. याची चमक अर्थातच धातूप्रमाणे आहे. चपलचे रूप कणीदार, पर्णित असून विपत्रण स्पष्ट दिसते. याचे काठिण्य 2.5 आहे. कर्नाटक आणि राजस्थान राज्यात हे सापडते. सस्यकनंतर महारसातील शेवटचे जे खनिज आहे ते आहे रसक, झिंकसाईट. याला खरपर, खरपिरियक, रसक, यशदकरण, गोबद्ध, क्षितिकट्ट, रसोद्भव, नेत्ररोगादी, ताम्ररंजक ही नावे आहेत. रासायनिक संघटन झिंक ऑक्साईड ZnO आहे. ऑक्सिजन 19.7%, झिंक 80.3% असे आहे. त्यामुळे रसकास रेड ऑक्साईड ऑफ झिंक या नावाने ओळखले जाते. रसकाचा रंग तुम्ही इथं पाहिला तर तुम्हाला दिसून येईल की लाल, नारिंगी, पिवळा, पांढरा आहे, परंतु याची जी रेखा आहे ती मात्र नारिंगी पिवळसर दिसते. रसकाची चमक मेणचट, रेशमी किंवा लाळेसम किंवा काही वेळेस उपकाचाभ असते. रसकाचे विपत्रण स्पष्ट असून भंजन शंखाभ आहे. याचे काठिण्य 4 ते 4 पॉइंट आहे. हे राजस्थानामध्ये आपल्याला आढळून येते. महारसानंतर उपरस येतात. आता उपरस कशाला म्हणायचं तर उपरसामध्ये जे खनिज असतात त्यांचं सत्व किंचित रसायनयुक्त असतं. आता हा उपप्रत्यय असल्याने महारसापेक्षा थोडे कमी श्रेष्ठ खनिज असतात. परंतु या उपरसामध्ये पहिला जो खनिज आहे तो अतिशय महत्त्वाचा खनिज आहे. जसं आपण महारसामध्ये पारद पाहिला, पारा पाहिला, तेवढंच महत्त्व किंवा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व या गंधकाला येतं. कारण का या गंधकाची ही नावं जी आहेत ही त्या गंधकाला येणाऱ्या विशिष्ट वासावरून किंवा गुणावरून किंवा रोगकनेतेवरून दिलेली आहेत. ती नावे अशी आहेत: मन्य, शुल्बारी, शुर्बरिपू, बली, गंधपाशाय, सौगंध, दुर्गंध, पामेदी, कुष्ठारी, बलिवक्षा ही आहेत. आता संस्कृत भाषेतील शुल्बारीवरून सल्फर हा शब्द तयार झाला असावा. गंधकाचे जे रासायनिक संघटन आहे ते सल्फरच आहे. आता याचा रंग जर आपण पाहिला तर हा रंग आपल्याला पिवळा दिसतो. काही वेळेस याची जो पिवळा रंग आहे तो स्ट्रॉसारखा किंवा मधासारखा पिवळा
काही वेळेस हिरवट पिवळा, काही वेळेस नारंगी पांढराही रंग दिसतो. गंधकाची रेखा मात्र रंगहीन असते. याचं जर चमक जर पाहिलं तर हे चमक आपल्याला तेलकट किंवा राळेसारखी दिसते. गंधकाचे रूप मात्र अभाज्य किंवा वटिकाकार, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये टॅब्युलर फॉर्म मध्ये दिसतं, किंवा याचा काही वेळेस आकार मूत्रपिंडाच्या आकाराप्रमाणे दिसतो. गंधकाचे काठिण्य 1.5 ते 2.5 आहे. आता हे गंधक जे आहे हे अनेक प्रकारे औषधामध्ये वापरलं जातं. याचा महत्त्वाचा उपयोग आहे ते म्हणजे हे बाह्योपचारासाठी जास्त वापरलं जातं. म्हणजे याचा बाह्योपचारामध्ये मलम, पावडर, लेपन म्हणून वापर केला जातो. तसेच हे गंधकाचे चूर्ण पोटामध्ये औषध म्हणूनही घेतले जाते. त्यामध्ये लशुनाधिवटी, गंधक रसायन, गंधक धृती, पंचामृत परपटी, सुवर्ण राजवंगेश्वर इत्यादी कल्प तयार करण्यासाठी गंधकाचा वापर केला जातो. तसेच सूतशेखर, रसपरपटी, रससिंधूर, समील पन्नग इत्यादी भस्म तयार करण्यासाठी सुद्धा गंधकाचा वापर केला जातो. झारखंड, लडाख, राजस्थान या राज्यामध्ये गंधक आपल्याला दिसून येते किंवा सापडते. गंधकानंतर उपरसात येते गैरिक, त्याला इंग्रजीमध्ये हेमाटाईट म्हणतात. आयुर्वेदामध्ये गैरिकाला अनेक नावे आहेत. ती अशी आहेत: गैरय्य, गिरिमृत्तिका, रक्तधातू, लोहधातू, गिरिमृद्भव. गैरिकाचे रासायनिक संघटन पाहिले तर आयर्न ऑक्साईड्स आहे, त्यामध्ये लोहाचे प्रमाण 70% आणि ऑक्सिजन 30% असते. गैरिकाचा रंग हा लालसर, तपकिरी ते काळा तांबडा असतो. गैरिक काही वेळेस आपल्याला मातकट रंगातही दिसून येते, म्हणून त्यास रेड ऑकर असंही म्हणतात. गैरिकाची रेखा मात्र अतिशय महत्वाची आहे. याचा रंग जरी काळा असला, काळपट असला, तरी याची रेखा मात्र चेरीच्या फळाप्रमाणे फिक्कट गडद लाल रंगाची असते. याची चमक मात्र धातूसारखी दिसते आपणास. काही वेळेस रेशमी चमकही आपणास आढळून येते. गैरिक हे अभाज्य आणि कळीदार आहे. हे सुद्धा द्राक्षाच्या घोसाप्रमाणे घोसाकारामध्ये आढळतं. काही वेळेस मूत्रपिंडाच्या आकाराप्रमाणे पण आढळतं. याचे विपत्रण अस्पष्ट असून भंजन असमान आणि शंखाब आहे. गैरिकाचे काठिण्य मात्र 5.5 आहे. हे गैरिक मात्र शोधन संस्कार करूनच औषधात वापरतात. गैरिक कल्प, लघुसूत शेखर, कामदुधा, पाददारी, जवाकुंश रस इत्यादी औषधात याचा वापर करतात. हे गैरिक आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, राजस्थान या राज्यामध्ये आढळते. गैरिकानंतर जे खनिज येतं ते आहे कासीस खनिज. या कासीस खनिजाची रासायनिक संघटना आहे आयर्न सल्फेट, FeSO4 7H2O. यामध्ये सल्फर ट्रायऑक्साईड 28.8%, आयर्न प्रोटॉक्साईड 25.9% आणि पाण्याचा अंश 45.3% आहे. काशीसरा मात्र आयुर्वेदामध्ये काशीशक, पुष्पकाशीस, पाशुकाशीस ही नावे आहेत. काशीसचा रंग जर पाहिला तर हिरवट फिक्का असून काही वेळेस तो हिरवट निळा आपणास दिसून येतो. काशीचा रंग काही वेळेस हिरवट निळा किंवा हिरवट दिसून येतो. काशीची रेखा मात्र पांढरी आहे. याची चमक मात्र काचेसारखी असते. काशीचे विपत्रण अस्पष्ट किंवा काही वेळेस स्पष्ट दिसते, परंतु भंजन मात्र शंखाब असते. अभाज्य तंतुमय रूपात काशीस आढळून येते. याचे काठिण्य 2 आहे. आता आयुर्वेदामध्ये मात्र काशीच्या रंगावरून 2 प्रकार केलेले आहेत. पहिला प्रकार आहे वालुकाशीस, हा हिरव्या रंगावरून तयार झालेला आहे. दुसरा आहे पुष्पकाशीस, तो पिवळ्या रंगावरून तयार झालेला आहे. तर काशीस भस्म तयार करण्यासाठी या काशीसचा उपयोग करतात. आता हे सापडतं कुठं? तर ज्या ठिकाणी माक्षिक खनिज सापडतं त्या ठिकाणीच हे काशीस आढळतं.
भारतामध्ये बिहार आणि ओडिशा राज्यामध्ये हे काशी सापडण्यास आढळून येते. काशी नंतर उपरसामध्ये दुसरं खनिज येतं ते म्हणजे कांक्षी. आता हे कांक्षी जे आहे याला आयुर्वेदामध्ये स्फटिका, तुवरी, फटिका, शुभ्रा, रंगदा, सौराष्ट्री, सूरमृत्तिका, खाटिका, पितिका ही नावे आहेत. शुभ्र वर्णाची स्निग्ध दिसणारी काक्षीस फुल्लिका असेही म्हणतात. फुल्लिकाला पोटॅश आलम असंही म्हणतात. याची जी रासायनिक संघटना आहे ती पोटॅश आलम आहे. काक्षीचा रंग पांढरट तर रेखा रंगहीन आहे. काक्षी काचेप्रमाणे चमकते. याचे विपत्रण अस्पष्ट दिसते तर भंजन शंखाभ असते. अभाज्य कणीदार रूपात काही वेळेस काक्षी आपल्याला दिसून येते. याचे काठिण्य 2 आहे. रक्तस्राव रोधक म्हणून मात्र काशीचा चांगला उपयोग होतो. गुजरात, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश इथे काक्षी आपल्याला आढळून येते. काक्षीनंतर दुसरं खनिज येतं ते म्हणजे हरताल. यालाच ऑर्पिमिंट म्हणतात. हरतालला आयुर्वेदामध्ये ताल, तालक, शैलभूषण, आल, विशल, लोमहृत, वंशपत्रक, चित्रगंधक, पित्नक ही पर्यायी नावे आहेत. आता हरतालिकाची रासायनिक संघटना पाहिली तर आर्सेनिक ट्रायसल्फाइड आहे, AS2S3. यामध्ये आर्सेनिक 61% आहे आणि सल्फर 39% असते. हरताचा रंग जर पाहिला तर साधारणपणे नारिंगी पिवळा किंवा लिंबू पिवळा आपल्याला दिसून येतो. याची रेखा फिक्कट लिंबू पिवळ्यासारखी असते. हरताची चमक मात्र मोत्यासारखी मौक्तिक असते. तसेच याचे रूप पर्णित असते. पर्णित म्हणजे आपण मागे पाहिलं फोलिएटेड फॉर्म मध्ये असतं. परत याचा आकार वृक्काकार असतो म्हणजे मूत्रपिंडाच्या आकाराचेही सापड असते. हरतालिकेचे काठिण्य मात्र 1.5 ते 2 आहे. याचे साठे चित्राल आणि कुमान येथे आढळतात. हरताल नंतर पुढचं जे खनिज आहे ते आहे मनशिला खनिज. या मनशिलेला नौपालिका, मनोगुप्ता, कुनटी, कुलटी, नागपाता, कल्याणिका, मनोहवा, रसनेत्रिका, मनोज्ञा अशी नावे आहेत. आर्सेनिक मोनोसल्फाइड AS4S4 अशी मनशिलाची रासायनिक संघटना आहे. मनशिलेचा रंग आणि रेखा हे दोन्ही पाहिले तर नारिंगी आणि लाल रंगाची आहे. मनशिलाची चमक मात्र लाळे समान आहे. किंवा काही वेळेस तेलकटी याची चमक दिसून येते. मनशिलाचे रूप काही वेळेस कणीदार असते किंवा प्रिझमॅटिकही रूप दिसतं. या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर हे असे प्रिझम तयार झालेले दिसतात चौकोनी आकाराचे. हे प्रिझमॅटिक रूप आपल्याला मनशिलाचं दिसून येतं चौकोनी आकाराचे. त्यानंतर मनशिलाचे जे विपत्रण आहे ते स्पष्ट दिसते आणि याचे काठिण्य जे आहे ते 1.5 ते 2 आहे. आता सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे काय, या मनशिलाचे भस्म केले जात नाही. आतापर्यंत आपण पाहिले की सगळ्या खनिजाचे भस्म होतात परंतु याचं मात्र भस्म केलं जात नाही. हे तसंच वापरलं जातं. यानंतरचं पुढचं जे खनिज आहे ते म्हणजे आहे अंजना. आता अंजन याचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे की डोळ्यामध्ये आपण जे औषध किंवा मलम घालतो त्याला आपण काय म्हणतो, अंजन. तर या अंजनाचं मध्ये स्त्रोतोजन, सौरोजन ही काही नावं आहेत. यालाच आपण काय म्हणतो, सुरमा म्हणतो. परंतु या अंजनाचं भूशास्त्रीय जे खनिज आहे ते आहे स्टिबनाइट. या स्टिबनाइटची रासायनिक संघटना आहे Sb2S3 अँटीमनी ट्रायसल्फाइड, ज्यामध्ये अँटीमनीचे प्रमाण 71.7% तर सल्फाइडचे प्रमाण 28.3% असते. अंजनाचा रंग या ठिकाणी आपण पाहिला तर शिशाप्रमाणे राखी रंगाचा दिसून येतो. याची रेखा सुद्धा शिशाप्रमाणे राखी रंगाची आहे. परंतु त्या रेखेचा रंग कल मात्र काही वेळेस स्टीलच्या राखी रंगाकडे जातो. याची चमक मात्र धातूसारखी दिसते, धातू समान आहे. आता याचं रूप मात्र थोडं व्यवस्थित आपल्याला पाहता येईल. या रूपामध्ये जर तुम्ही पाहिलं
तर या ठिकाणी आपल्याला असे चौकोनी पट्टे दिसतात. हे जे पट्टे दिसतात चौकोनी किंवा चाकूचं पातं ज्या पद्धतीनं दिसतं त्याप्रमाणे दिसतं, म्हणून याला म्हणतात पातेवार किंवा ब्लेडेड रूप असं म्हणतात. परत या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं या स्टिग्माइटमध्ये, तर या ठिकाणी आपल्याला अणकुचीदार अशी काही टोकं आलेली दिसतात. तर ही जी अणकुचीदार जी टोकं दिसतात त्यालाच म्हणतात सूचीवत किंवा ॲसिक्युलर रूप असंही म्हणतात. अंजनाचे विपत्रण स्पष्ट दिसते. अंजनाचे भंजन उपशंखाब आहे. काठिन्य 2 आहे आणि हे अंजन मात्र मध्य प्रदेशामध्ये अतिशय अल्प प्रमाणात सापडते. आता उपरसातील आपण पुढचं खनिज पाहूया. हे बहुतेक शेवटचं खनिज आहे उपरसामधील. त्याला कंकुष्ठ असं नाव आहे. कंकुष्ठ मॅग्नेसाईटही म्हटलं जातं. याची रासायनिक संघटना जी आहे मॅग्नेशियम कार्बोनेट, ज्यामध्ये मॅग्नेशियम 47.6% आणि कार्बन डायऑक्साईड 52.4% असते. कंकुष्ठ खनिजाचा रंग खडूप्रमाणे हा पांढरा आपल्याला दिसतो. त्याची रेखा पांढरट आहे. याची चमक मात्र काचेप्रमाणे क्वचित मंद म्हणजेच डल सुद्धा असू शकते. खनिज मात्र अभाज्य म्हणजे मॅसिव्ह, घट्ट म्हणजे कॉम्पॅक्ट, कणीदर म्हणजे ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये कनिष्ठ आपल्याला दिसून येते. कंकुष्ठचे विपत्रण स्पष्ट असून भंजन शंखाब आहे. काही वेळेस याचं हॅक्लिफ पण दिसतं. कंकुष्ठचे काठिन्य 3.5 ते 4.5 आहे. हे कंकुष्ठ तामिळनाडू, कर्नाटक राज्यात तसेच हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या अंमोला जिल्ह्यात आढळून येते. आता उपरसानंतर साधारण रस येतात. आता साधारण रसामध्ये काय असतं की ही खनिज सामान्यपणे थोडक्यात वापरली जातात, म्हणजे यांचा अतिशय थोडा वापर केला जातो. तर यामध्ये पहिलं जे खनिज येतं ते आपण पाहूया. अतिशय चांगलं खनिज आहे कंपील. या खनिजाला आयुर्वेदामध्ये कपिला, रक्तांग, रेचनक, रक्तचूर्ण, लोहितांग ही नावे आहेत. आता हे कंपील जे खनिज आहे हे लाल रंगाचे असून आपल्याला साधारणपणे विटेप्रमाणेही दिसतं, विटेच्या पावडरीप्रमाणे दिसतं. कंपीलचा उपयोग मात्र विरेचक म्हणून होतो. दूषित पित्तनाशक, व्रणरोपक, कृमिघ्न म्हणूनही कंपीलाचा वापर केला जातो. आता हे जे कंपील आहे हे सापडतं मात्र फार चांगलं याच्यात. सौराष्ट्र जे आहे, सौराष्ट्रामध्ये काठेवाड आणि द्वारका यांच्या दरम्यान जे खडकांचे संस्थळ मिळतात ते मॅग्नेशियन आणि वालुकाश्म आणि शेल प्रकाराचे आहेत. त्यालाच वाघभटाने कंपील असं म्हटलेलं आहे. कारण काही जण याला वेगळंही म्हणतात, काही जण याला विष्ठाही म्हणतात, परंतु आपण ते शिरायचं नाही. आपण वाघभटाचंच क्लासिफिकेशन घेत असल्यामुळं हे क्लासिफिकेशन अतिशय बरोबर आहे. त्यानंतर येतं कंपिलानंतर गौरी पाषाण येतं. गौरी पाषाणालाच नेटिव्ह आर्सेनिक असंही म्हणतात. याची रासायनिक संघटना आर्सेनिक आहे. आयुर्वेदामध्ये याला शंख, विष, अखुपाषाण, सोमल, फेनमाश्मभस्म, मल्ल, पीत, विकट, हत्तचूर्णक ही नावे आहेत. गौरी पाषाणाचा रंग पांढरा ते राखाडी आपणास दिसून येतो. याची रेखा मात्र पांढरी आहे. गौरी पाषाणाची जी चमक आहे ती मात्र धातूसारखी किंचित पिवळसर आहे. याचं रूप मात्र कणीदार आणि अभाज्य आहे. गौरी पाषाणामध्ये विपत्रण स्पष्ट दिसते तर भंजन असमान आहे. गौरी पाषाणाचे काठिन्य 3.5 आहे. स्फटिकाभग गौरी पाषाण औषधासाठी अतिशय उपयोगी किंवा त्याला ग्राह्य धरले जाते आणि त्यापासून पंचसूत, मल्ल सिंदूर, समीर पन्नग ही कल्प तयार केले जातात. गौरी पाषाणानंतर येतं नवसादर. आयुर्वेदामध्ये या नवसादराला नवसागर, नव्यसार, नृसार, किट्टसार, चुल्लिका, लवण ही नावे आहेत. नवसागर म्हणजेच सार अमोनियम क्लोराईड होय. नवसागराचा रंग श्वेत, काही वेळेस पिवळा किंवा तपकिरी असतो. याची चमक मात्र आपल्याला काचेप्रमाणे दिसते. नवसागराचे रूप मात्र तंतुमय दिसते.
काही वेळेस मृण्मयही असते, काही वेळेस लवणस्तंभामध्ये सुद्धा हे दिसून येतं. नवसागराचे विपत्रण सुस्पष्ट दिसते. याचे भंजन मात्र शंखाब असते. याचे काठिण्य 1 ते 2 आहे. शंखद्राव रससिंधूर कल्प तयार करण्यासाठी या नवसागराचा उपयोग होतो. नवसागरानंतर साधारण रसामध्ये गिरिसिंदूर येतं. त्याला इंग्रजीमध्ये मिनियम हे म्हणतात. हे लेड ऑक्साईडचे खनिज आहे. याला गिरिसिंदूर, सिंदूर, महिला भालभूषण, गणेशभूषण, नागज, नागगर्भ, नागरेणुक, रक्तराज, रक्तरेणू ही नावे आहेत. आता गिरिसिंदुराचा रंग जर पाहिला तर लाल रंगाच्या वेगवेगळ्या छटामध्ये आपल्याला त्याचा रंग दिसून येतो. लाल रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसतात आणि याची रेखा मात्र नारंगी पिवळसर दिसते. आता याची जी चमक आहे ती मात्र तेलकट किंवा मातकट दिसते. याचे जे रूप आहे हे अभाज्य आहे किंवा काही वेळेस मृण्मयी सुद्धा दिसते. गिरिसिंदुराचे काठिण्य 2.5 आहे. गिरिसिंदूर, सिंदूर मल्हार, पाददारी मल्हार या कल्पात याचा उपयोग केला जातो. तसेच याचा वापर मलम रूपामध्ये सुद्धा केला जातो. परंतु हे जे गिरिसिंदूर आहे हे मात्र भारतामध्ये दिसून येत नाही किंवा आढळत नाही. गिरिसिंदुरानंतर पुढचं जे खनिज आहे ते आहे मृद्दार शृंग. त्याला मिसिकॉट असेही म्हणतात. हे लेड मोनॉक्साईडचे खनिज आहे. मृद्दार शृंगाची पर्यायी नावे मृद्दार शृंगक, बोदार शृंगक, मृदाशंख, मुद्राशंखक आहेत. मृद्दार शृंगाचा रंग किंचित पिवळा, किंचित तांबडाही असतो. याची रेखा मात्र पिवळी दिसून येते. मृद्दार शृंगाची चमक तेलकट आहे. याचे रूप मात्र अभाज्य आहे. याचे विपत्रण स्पष्ट दिसते. तसेच भंजन असमान आहे. याचे काठिण्य 2 आहे. याचा उपयोग मात्र प्रामुख्याने बाह्योपचारात केला जातो, म्हणजे मलम रूपामध्ये याचा वापर केला जातो. राजस्थान, बिहार, ओडिसा, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशामध्ये हे खनिज सापडते. यानंतर आपण या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. तर सिंधुजन अकॅडमीचे डॉक्टर सुजित शिंदे व तंत्र सहाय्यक पंकज बाविस्कर यांनी हे सादरीकरण करण्याची जी संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच आपल्या सर्व श्रोत्यांचेही मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.